काय नाही त्यांनी काय जगायला दिलं गाडा ज्याचे ते लाल कराय बघू ते। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। मोबाईल फोडला म्हणून तरुणाने एकाच खोलीत राहणाऱ्या सहकारी मित्राचा गळा आवळून आणि लोखंडी तव्याने मारून खून केला। ही घटना 28 मार्च 2024 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास महाळुंगे इंगळे येथे घडली। खून केल्यानंतर आरोपी पळून गेला होता। त्याला गुन्हे शाखा युनिट 3 ने मध्य प्रदेशमधील दमोह जिल्ह्यातून अटक केली आहे। रामसिंग सुलतान सिंग गोंड वय 30 राहणार रेयाना तालुका जिल्हा दमोह मध्य प्रदेश असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। कालू मंगल रकेवार वय 23 राहणार महाळुंगे तालुका खेड मूळ राहणार पथरिया तालुका जिल्हा दमोही मध्य प्रदेश असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी कालू यांचा भाऊ पप्पू मंगल रकेवार यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पप्पू कालू हे रामसिंग हे तिघे एकाच कंपनी ठेकेदारीवर काम करत होते। तिघेही एकाच खोलीत राहत होते। 26 मार्च दरम्यान मोबाईल फोडल्याच्या कारणावरून कालू आणि रामसिंग यांच्यात वाद झाला। त्यावेळी कालू हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले। रामसिंग हा कालू याच्या छातीवर बसून त्याला लोखंडी तव्याने मारहाण करत होता। तसेच कालू याच्या गळ्याभोवती कपड्याने आवळून मारण्याचा प्रयत्न करत होता। खून केल्यानंतर रामसिंग पळून गेला होता। गुन्हे शाखेने आरोपी रामसिंग याला अटक करण्यासाठी 2 पथके तयार केली। रामसिंग याने मोबाईल फोन बंद केल्याने त्याचे तांत्रिक विश्लेषण देखील करता येत नव्हते। रामसिंग हा त्याच्या मूळ गावी गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 3चे एक पथक मध्य प्रदेशमधील दमोह जिल्ह्यात रियाना गावात पोहोचले। त्यावेळी रामसिंग हा पोलिसांची चाहूल लागल्याने तिथूनही पळून जात होता। पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। जमीन मोजणीसाठी आलेल्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना मोजणीसाठी विरोध करत 3 महिलांनी इंधन ओतण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी 3 महिलांसह 11 जणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना मंगळवारी दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील साबळेवाडे येथे घडली। गणेश बाळासाहेब साबळे, नामदेव बबन साबळे, चांगदेव बबन साबळे, संदीप नामदेव साबळे, भरत भाऊसाहेब साबळे, बाळराजे चांगदेव साबळे, बापू चांगदेव साबळे व घेणाऱ्या 3 महिला आणि अन्य 1 महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी खेड भूमी अभिलेख कार्यालयातील परीक्षण भूमापक धनंजय ठाणेकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। साबळेवाडी येथे शासकीय मोजणी सुरू असताना हा सगळा राडा झाला। पुणे नाशिक महामार्गावर आळंदी फाटा भागात लोखंडी कॉईल वाहतूक करणारा एक ट्रेलर अपघातग्रस्त झाल्याची घटना समोर आली आहे। अपघातानंतर काही नागरिकांनी या वाहनाच्या कॅबिनची पाहणी केली असता चालक त्यामध्ये मृतावस्थेत अडकून पडल्याची बाब समोर आली आहे। पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवले आहेत। पोलिसांकडून याबाबतची अधिक माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही। काळूस येथे बोत्रे वस्ती या ठिकाणी गोठ्या शेजारी एक बिबट्या आणि 2 पिल्ले आढळून आली आहेत। अक्षय बोत्रे यांच्या घराजवळ बोत्रे वस्ती भागात हे बिबटे आढळून आल्यानं या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। स्थानिकांनी वन विभागाला याबाबतची माहिती दिली आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघात लाखोंच्या संख्येने असलेल्या सामान्य शेतकऱ्यांच्या मतावर खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा डोळा आहे। अशाच काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी पुणे लाईव्हने आज संपर्क केला। काही शेतकऱ्यांनी यावेळी परखड मते मांडली। पुणे लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून जनतेच्या मनात नेमकं काय चाललंय याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत। कोणाचाही प्रचार किंवा अपप्रचार करण्याचा आमचा हेतू नाही। जनतेला नेमकं काय वाटतंय हे जाणून घेऊन दर्शकांच्या पुढे जसेच्या तसे मांडण्याचा आम्ही पुढील काळात सातत्याने प्रयत्न करणार आहोत। कोले का बरं कोलेच का संसदपट्टू शेतकऱ्यांचं गारण घेऊन मारणारा पहिला माणूस आहे खासदार तो। जवळीक म्हणजे त्याला शेतकऱ्याचं हाय बरंच आणि आडर लावणार नाही का? और इतकं नाही त्यांनी तर तुमचा बैलगाडा सुरू केला पण काय नाही त्यांनी काय जगायला दिलं गाडा ज्याचे ते लाल कराय बघू ते। कोले अमोल कोले अमोल कोले शरद पवार उजवा देतो ना। मग शरद पवारांचा काय संबंध आहे आपल्या? शरद पवारने बंधारा केले आम्हाला चाच कमांडर मोठं दिले। बर मग त्याच्यामुळे त्या संमतीने कोले येणार। आणि मग आढळरावांनी काय नाही केलं तुमच्याकडे? 15 वर्ष खासदार होते ना। केलं पण हे कांद्याला बाजार नाही, सालपिठाच्या खताची किमती वाढल्या। खासदारच नव्हते ना आढळराव साहेब, खासदार नव्हते, मग ते कसं काय आवाज उठवतील? नाही तेच ना, बाजार भाव काहीच नाही ना कांद्याला नाही। त्याला जबाबदार आढळराव आहे का कोले? दोन्ही बी म्हणायचे माणसं। आता खासदार होते अमोल कोले, जबाबदार ते होते ना। बरं मग आता मग तरी तुम्ही कोल्हेंच्याच मागे आहेत का? हा कोल्हेंच्याच मागे आढळराव।
का बरं आढळराव का कोल्हे का नाही येणार? कामं काय अशी वेगळी आहेत का, काय वाटतंय? कामं नाही आता काय आढळराव निवडून येणार ना. हा पण काय येईन आढळराव? कोल्हेंनी काम नाही केलं का? का आढळरावचे तुम्ही फॅन आहे म्हणून, का कोल्हेंचे फॅन आहे? फॅन नाही कोणतो काही कोण. मग आढळराव निवडून येणार असं अंदाज नाही. का खासदारांनी काय केलं? माझे खासदारांनी काय केलं तुम्हाला? त्यांनी काय काय मग अहो, खेड तालुक्यामध्ये पालकमंत्री अजितदादा मागच्या वेळेला बी होते, आत्ता बी होते आणि पाटबंधारे मंत्री बी होते. चासकामांचं धरण जसं झालं लवकर, त्यामुळे तिकडच्या सगळ्या गावांना सुजलाम सुफलाम शिरूर आणि अर्धा खेड तालुका आला. पण आसखेडच्या धरणामुळं आम्ही इतके वंचित झालो. आजही आम्हाला जमीन असून नसल्यासारखी पाण्याच्या नावाखाली धरण बांधलं गेलं, शासनाचा निधी लाटला गेला आणि पिंपरी चिंचवड आणि पुणे नगरपालिकेने पाणी पळवलं नाही. यांच्या या बलाढ्य लोकांच्या, बिल्डर लोकांच्या, महापौरांच्या आणि पालकमंत्र्यांच्या नाव घेऊन बोलतो. लोकशाही आहे, मी काही कोणाला आर्य चावी बोलत नाहीये. आज यांच्या 500 कोटीच्या टावर उभे राहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये यांची भागी आहे आणि तिथं पैसे यांना भरपूर मिळतात. शेतकऱ्याकडून काही मिळत नाही आणि शेतकरी काही करणार नाही. आजही माझी व्यथा सांगतो. धरण काय झालं म्हणजे तुम्ही? धरण बांधलेलेच पाणी सगळं पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला पळवलं, धरण विकलं. आणि दुसरी गोष्ट, धरण झालं आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी बागायत होण्यासाठी. तेव्हा राहिला प्रश्न बाजूला. सुरेश भगवान कुठेकर, गाव कोणतं? अनवळे. बरं, काय तुमच्या भागामध्ये आढळरावांना जास्त पसंती आहे का कोल्हेंना? कोल्ह्यांना. का बरं? का कोल्हेंना पसंती आहे? का पसंती नाही, यांना का पसंती नाही? 15 वर्षाच्या मागे आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो आढळराव पाण्यासाठी. ते म्हणते पहिलं पैसे तुम्ही सोडा, नंतर आम्ही नंतर देतो. आता कोल्हेंनी तुमचा प्रश्न सोडवलाय का? अजून लटकलेलंच आहे ना? हा, लटकला नाही, पण कामं चालू आहे ना गावात, पाईपलाईनची याची त्याची. मग तुम्हाला काही कोल्हेंकडून अपेक्षा आहे कामं होते ना अशी? असं नाही सांगता येणार. पण आता बी आहे ना पाणी, राष्ट्रवादीने ना आता बघा 1 महिना झाला पाणी खाली सोडलेलं आहे, प्यायला पाहिजे ना आता. भैरवनाथ विद्यालय किवळे या ठिकाणी बॉस इंडिया फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांनी दत्तक गावांना सदिच्छा भेट दिली. खेड तालुक्यात युरिया खताचा तुटवडा भासत असल्याने राजगुरुनगर या ठिकाणी रासायनिक खते विक्रेत्यांच्या दुकानासमोर रांगा लावून युरिया खत घेण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाल्याचं चित्र पाहावयास मिळालं. श्री ज्ञानेश्वर सेवा मंडळ सातबंगला मुंबई आयोजित अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न झाला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 3 एप्रिल 2024 रोजी कांद्याची 18,000 पिशवी आवक होऊन 1200 ते 1600 रुपये एवढा कांद्याला भाव मिळाला. 12 आणि 13 आणि 15 बाजार भाव परवडतच नाही. उत्पादन खर्च एवढा वाढलाय. मजुरी 300 रुपये बाय माणूस घेते, गडी 500 रुपये घेतोय. आणि जर बाजार असा असेल तर शेतकऱ्याला काय परवडतं? त्याची आवक अर्ध्यावर आलेली असून परवा शनिवारी 20,000 पिशवी आवक होती, आज 10 ते 15,000 पिशवी आवक असून कांद्याचे भाव स्थिरच राहिल्यामुळे शेतकऱ्यांना उत्साह नाही आणि शासनाच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. एक्सपोर्ट नाही आहे, गेल्या वर्षाचे अनुदानाचे पैसे सुद्धा अजून शेतकऱ्यांना नाही. हे का बोलतो मी? शेतकरी व्यथा ते आमच्याकडे मांडतात. आता आम्हीच त्या प्रतिक्रिया द्यावा तर लोकांना वाटतं की हेच बोलतात. पण शेतकऱ्याला ज्या खऱ्या समस्या आहेत त्या आमच्यापाशी ते बोलून दाखवतात. राजकर्ते काही काम करीत नाही. अमोल कोल्हे यांनी संसदेमध्ये कांद्याविषयी चांगले प्रश्न मांडले, म्हणजे सगळ्याच विषयी चांगले प्रश्न आवाज उठवला. त्याच्यामुळं त्यांच्या प्रश्नाला बहुमताने म्हणून दाद नाही दिली. पण आज संसदेमध्ये गाऱ्हाणं सुद्धा मांडणारी माणसं पाहिजे, हुशार माणसं, संसद रत्न मिळणारी माणसं. संसद रत्न सगळ्यांनाच मिळतात. आता आढळरावांनी सांगितलं की कुठंतरी तामिळनाडूला एका 10 बाय 10च्या खोलीमध्ये संसद रत्न मिळतो. 545 खासदार आहेत, खूप इंग्लिश प्रभुत्व असणारे आहेत, पण बोलण्याची जी मांडणी आहे ती योग्य मांडून सर्वसामान्यांना सुद्धा धारेवर धरणाऱ्या या अशा संसदपटूला निश्चितच आपल्याकडनं लोकसभेत पाठवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. उन्हाची दाहकता वाढू लागली आहे, त्यामुळे लिंबाची आवक बाजारात वाढली आहे. घाऊक बाजारात देखील लिंबाला प्रति किलोस 85 ते 100 रुपये एवढा दर मिळत आहे. चाकण मार्केटमध्ये अन्य राज्यातून लिंबाची आवक होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बाजार आहेत होलसेलला 85-80, किरकोळ 100 रुपये जाते
उन्हाळा आहे पण गिरायकाची काही एवढी आवक नाही आहे. किरकोळ गिरायक जरा चालते थोडंफार. बाजार म्हणावा असं काय वाढलेलं नाही. बाजार थोडा वाढायला पाहिजे. लिंब कुठून येतात मार्केटला आपले? लिंब हे श्रीगोंदा त्या साईडनी येत आहेत. हां, जामखेड. वकील आणि न्यायाधीश यांच्यात समन्वय व संवाद असला पाहिजे, जेणेकरून आपसात गैरसमज निर्माण होणार नाहीत. न्यायालयाचे कामकाज ताणतणाव मुक्त राहून आपण आपले काम आनंदात करू, असे प्रतिपादन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश A.S. सय्यद यांनी केले. राजगुरुनगर वकील बार असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण व सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन राजगुरुनगर न्यायालयात मंगळवारी दिनांक 2 रोजी करण्यात आले होते. यामध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व कार्यकारिणी सदस्य यांच्या न्यायाधीशांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश S.P. पोळ, न्यायाधीश A.A. घाणीवाले, न्यायाधीश M.B. पाटील, न्यायाधीश P.S. इंगळे, न्यायाधीश S.B. नाईक नवरे, न्यायाधीश सरिता विश्वभरण, राजगुरुनगर वकील बार असोसिएशनचे नवयुक्त अध्यक्ष ॲडव्होकेट रोहिदास टाकळकर, उपाध्यक्ष कालिदास दौंडकर, अमोल तळेकर, सचिव ॲडव्होकेट भूषण तांबे, ॲडव्होकेट माया डांगले, खजिनदार ॲडव्होकेट निखित पारख, लोकल ऑडिटर अँड वैभव कान्हूरकर, कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट अमोल भागवत, ॲडव्होकेट योगेश अल्लाट, ॲडव्होकेट कोमल भैरट, ॲडव्होकेट रितेश देशमुख आदींसह मोठ्या संख्येने वकील बांधव उपस्थित होते. इलेक्शन मी ज्यावेळेस वकील होतो 14 वर्षापर्यंत प्रॅक्टिस केली, परंतु माझ्या बारमध्ये मी नेहमी सांगितलं की इलेक्शन ही प्रथा आम्हाला माहिती. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 3 एप्रिल 2024 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल यांची आवक कमी झालेली आहे, परंतु गिऱ्हाईक अतिशय कमी प्रमाणात आहे. आज रोजी फक्त भाव वाटाण्याचे वाढलेले आहेत. वाटाणा 55 ते 60 रुपये किलो झालेला आहे. आज कोबीचे भाव 10 ते 12 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे फुलावर असेल, फुलावर सुद्धा 7 ते 10 रुपये किलो आहे. मिरचीचे भाव टिकून आहे. मिरची 50 पासून तर 70 रुपये किलोपर्यंत आहे. त्याचप्रमाणे पापडी असेल, पापडी सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. वालवर सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे लिंबाचे भाव मात्र टिकून आहेत. लिंबू 100 ते 110 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे वांगी असेल, वांगी 20 ते 25 रुपये किलो आहे. टमाटे सुद्धा 10 ते 12 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्याचे सुद्धा भाव यांना थोडे मीडियममध्येच आहे. कोथिंबीर आज रोजी 10 ते 12 रुपयाला गड्डी झालेली आहे. मेथी सुद्धा 8 ते 12 रुपयाला गड्डी आहे. शापू असेल, शापू सुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे. पालक सुद्धा 4 ते 6 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. केंद्र सरकारच्या विकसित भारत योजनेतून ड्रोन दीदी ही योजना सुरू केली आहे. या योजनेतून चंबळ फर्टिलायझर अँड केमिकल्स या कंपनीचे विपणन विभागाचे उपव्यवस्थापक समाधान काळे यांच्या हस्ते ड्रोन फवारणी यंत्र खेड तालुक्यामधील वेताळी येथील सुवर्णा बोंबले यांना वितरित करण्यात आले. खेड तालुक्यातील आळंदी परिसरात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी गावभेट दौरा केला. खेड तालुक्यातील राजगुरुनगर नगर परिषद यांनी कर आकारणी नोटीस मुदत वाढ द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. राजगुरुवासियांवरती हा टोल नाका टाकून 11 कोटीचा कर लादलेला आहे आणि तो राजगुरुवासियांनी भरावा अशी या सत्ताधारी प्रशासनाची आणि नगरपालिकेची मागणी आहे. परंतु गेले 4-5 दिवसापूर्वी आम्ही 8 दिवसापूर्वी नागरिकांना आवाहन केलं होतं की 22,000 मिळकती आहेत, त्यापैकी फक्त 14 जणांनी अर्ज केलेले आहेत. तर या दिलेले आहे आणि आज सत्ताधारी पक्षाचे निवेदन देणार आहे आणि आज हरकती घेण्याचा शेवटचा दिवस आहे. म्हणजे या राजगुरुनगर शहरातील जे काही सत्ताधारी असतील किंवा पुढारी असतील किंवा इथले जे काही झुटके गेलेले पुढारी राजकारणी असेल त्यांनी आज या राजगुरुनगरवासियांना अक्षरशः सांगायचं झालं तर मूर्खामध्ये काढलेले आणि लोकांच्या भावनेची खेळायचं राजकारण केलेले. केळगाव ग्रामस्थांच्या वतीने केळगावच्या रघुनाथ महाराज यात्रेत बैलगाडा शर्यतींच्या वेळी कोंडेभाऊ येळवंडे ग्रामपंचायत सदस्य निघोचे यांच्या धिंगाण्या बैलाचा हिंदकेसरी किताबाने खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.